वाजता हो. आज मी तर लय खुश आहे बघा. आणि हिनं आज नवीन चुलीवर कशा दणका चालू केलाय. आज खुश आहे म्हणल्यावर म्हणतात चला आज म्हणलं चांगलं दिशा अंड्याचा बेत करावं म्हणलं रगील. होय. हा तर खरंच बरं का मित्रांनो, मी बाहेर गेलतो आता जस्ट आलोय. तर हिनं चूल फिल पेटवली आणि ह्या चुलीवर 2 ठिकाणी स्वयंपाक होतोय. होय होय 2 ठिकाणी स्वयंपाक होतोय ना वा. इकडं कालवण ठेवून इकडं उकळाय ठेवायचं आणि इकडं भाकरी बनवायच्या. कळलं का? असं आहे होय. असं आहे बघा. तर बहिणीनं आता लागली बघा अंड्याची भाजी रगील पिकी बनवायला. तोंडाला चव नाही म्हणते ती चांगलं काहीतरी बनवूस तेवढंच त्यांच्या पुरतच तिघा पुरतं बाप लेका पुरतं त्यांच्या तिघांपुरतं लागली बनवायला. सगळं खरं मी तेलाचं टोपण करून ठेवलं. तर त्या चुलीला काही रसा दिली नाही बरं का. ती चूल मला लागते मसाला भाजायला तिला दिला आता पोतारा. म्हणजे आमच्या भाषेत तिला पोतेरा देऊन शिना ठेवली. सारवलंय हो, लिपलंय म्हणते ती त्याला. आणि सुशिक्षित भाषेत ते काय म्हणते ते आपल्याला माहित नाही. आपण गावाकडली माणसं जे आपल्याला बोलायला येते ती बोलायचं. माणसं आम्ही काय करता बहिणीनं सांगा. असते ती जीव आबड दोबड बनवायचं, आबड दोबड भाकरी आपल्या मस्तपैकी कालला करून खायच्या. ही आपल्याला सवय हो. ती कधी आपल्याला असं म्हणजे चवीचं मुपून खाय कधी आलं बी नाही, येत पण नाही. चूल पेटवायचं नाव घे ना या. नवीन आहे म्हणून दमवायला लागली का काय? नाही आता ती पेटवणारी नवीन आहे म्हणून दमवाय लागली काय मला पण कळ ना बघा. अरे दादू आंध्र तिथलं काय तर विस पेटवण्याला काही जायला लागलं हे. तर ही आविलेची चूल आहे त्यामुळे दुईकडे जाळ लागायचं म्हणून ती म्हणते मी इकडं वारं फुकलं तर तिकडे निघून जाते. कसं करायचं काय नाही वा. पेटायचं नावच घे नाही की जरा घालते काय तर म्हणजे जरा वयच पेट धराल. तर आता प्लास्टिकची कागद घालून पेट धरायचं काय? लगेच पेटत काय रे तुम्ही माझ्या कालवणाचा पाक बेमूड केला. काय सुद्धा नाही बघा. थांबा तर आज भाजी एकदम रगील पिकी बनवते कारण की आज लय आनंदित आहे बघा. लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर खुश आहे आज. तुम्ही म्हणसाल खुश कशा पाय कारण आपल्याला जी डोक्याला टेन्शन होतं ना ते 75 आज कमी झालं. लय झालंच कमीच झालं. टेन्शनच गेलं त्यामुळे जरा आज लय टेन्शनात मुक्त झाल्यामुळे का नाही जरा फ्रीली आहे विस. दररोज टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा फ्रेली जगायचं. आणि खरंच आज आपलं टेन्शन कमी झालंय. आणि आता हळूहळू 2-3 दिवसात ही पाक कमी होणार आहे. कारण त्या माणसाची आज बोलती बंद झाली होती, बुबडी वळायला लागली होती. एवढा त्याला पिटली बघा बाय माझी चूल. बाय मग तिकडे बसली आहे खरं. लगा तिकडे बी जाळ दिसतोय. मग येणार घ्या अर्धा पडल तसं या विल्याकडे इकडे जाळ येणार. काय यात धोरच लय दिसायला लागला बघ. पहिल्यांदा हे काय टाकलंय? ही तंबाटूची पेस्ट आहे. आपल्या तंबाटूची पेस्ट तांबाटू आणि कांद्याची पेस्ट आहे. नाही नाही नुसतं तंबाटूचीच पेस्ट आहे. कांदा फिरदा काय सुद्धा नाही. कसं लावला जाळ मग अशी लय मला येण्यात काढत होता. वय तुला चूल पेटत नाही कशी चूल पेटवली. चूल एक नंबर पिटली. आणि इकडे जी दुसरा आहे का त्यात पण जाळ येतोय बघा. धूर निघतोय तिकडं. आर पडला का नाही म्हणजे एका चुलीवर 2 कामं होते ती. चूलच रगील आहे व. हा बघू की चूल बी रगील आहे. चुलीवरली आज भाजी बी ह्या रगील कशी होती या. अव सगळं झालं तुमची वाटका बघत बसली खावाच्या खावा. आता म्हणलं येऊ नाही तर नाही आपण कालवण टाकायचं तोपर्यंत हजर झालं. ह्याने घरी नसल्यावर मला पण नाही व करमत. सारखं मन ह्यांच्याकडे वळतं. कवा यायचं सारखं 5 मिनिटाला फोन केल्यावर पण वैतागतात. तुमच्या संग बोलत ह्यांच्या संग बोलत झालंय आपलं. टमाटोची पेस्ट झाली भाजून. आता टाकून घेऊया. ह्यात आहे लसूण कोथिंबीर खोबरं आणि आलं. काय दिल्यानंच बेत नाही बघा. आज खुश आहे म्हणून बाय म्हण काय कोंबडी फिंबडी नाही किंवा मटण फिटन नाही. तिकडं अंड्याचा दणका दिलाय. असू द्या दररोजच दिवस पाळायचा आहे तर कधीतरी एखाद्या दिवशी खाऊन समाधानी राहावं की का नग. हवं कसं माहितीये का जे दिवस येईल ते आनंदात जगला पाहिजे. कधी जायचा या सोडून शिरा माहिती नाही. त्यामुळे आनंदात जगायचं. हाय तोपर्यंत हसून खेळून राहायचं. हसून खेळून आनंदात राहायचं. आणि मित्रांनो तुम्ही विचारता प्रत्येक टायमाला की तुमचा मसाला टाकले तुम्ही वरनं काय टाकताय यात तुम्हाला दिसतंय काय देखील नाही. आणि व्हिडिओ आम्ही कुठं म्हणजे असा कट करून तुम्हाला दाखवत नाही. पूर्ण भाजीची रेसिपी दाखवतोय की कशी होती कशी नाही. यात काय काय टाकले काय काय नाही सगळं तुम्हाला दाखवलं. आता फक्त ओनली ओन आपला मसाला जाणार आहे. आता ही मीठ टाकायला लागली दुसरं काय नाही. मीठ तर ही ना त्या अंड्यावरच टाकलं तू. करण्याची पद्धत वेगळी आहे बरं का. त्याला जरा चव लागते ह्याच्यावर टाकलं काय ते पाण्यात टाकलं म्हणजे अजून त्याची मीठ जाणारच आहे.
हे भाजलं नाही अजून बरं का, तरी जाळ थोडा कसा कलर चेंज लावलाय? झालाय. जाळ कसा धनक्याबाज लागलाय बघा तेवढा जाळ लागलाय धनक्याबाज, पण तिकडे पलीकडे ताट पण तापल आणि ते पण वापरून निघल. कसं आहे इकडं जाळ येण्याचं कारण जेव्हा आरानं चूल भरते का नाही हा. तेव्हा इकडं जाळ सरतो. अजून आर पडला नाही चुलीत. काय एवढा जाळ असून तू भाजती आज, तर एवढा चालला फक्त आपला मसाला जाय बरं का, दुसरं ह्यात काय देखील नाही. काळा मसाला दिसतं तर तुम्हाला दिसतंय काळच, आवा. तरी आल्यावर बी अजून तुम्हाला मी दाखवतो की कशी भाजी बनते कशी नाही ती. आता हे सगळं मिक्स करून त्यात अंडी टाकायची आहे ना, पाणी टाकायचं. आणि नंतर पाणी ओतायचं. हा. भाजी काय लय बनवून भाकरी केली त्या का मकाच्या भाकरी चांगला तांदूळ तुम्ही बारीत आणला होता का हं. ती पण शिजवलाय आणि आता अंड्याचं कालवण रगडून वाडा तेल पडून मग राव तुम्ही आधी जरी सांगितलं असतं तर मग आणलं असतं नाही मटण फिटण अर्धाभर किलो. तुम्हाला कशाला सांगू किती अंडी किती शिजवून शिना. तर असू द्या, आपल्या बायमाची जी कालवण करायची पद्धत आहे का नाही, म्हणजे थोडक्यात भाज्या बनवायची ती पद्धत आहे वेगळी. गावाकडल्या पद्धतीत कसंही बनवते ती कसंही खाते ती. तर आपली ही चांगल्या पद्धतीत बनवते ती. देशी तडका द्यायची ती देशी तडका. कसं असतं ज्याची ती पद्धत वेगळी असते. मी तुम्हाला मगाशी सांगितलंय गावाकडली पद्धत वेगळी असते, बनवण्याची टेक्निक वेगळी असते. गावाकडल्या माणसांना कामं भरपूर असते, ती कमी वेळात स्वयंपाक झाला पाहिजे, सगळी कामं उरकली पाहिजे ती, कारण कामं भरपूर असते ती, त्यामुळे ही जुगाड असतं गावाकडं असं. तर हिनं मकाच्या भाकरी भात पीठ बनवून घेतलाय. आता ही भाजी बनती आहे जेव्हा आता तर तुम्हाला तरी अशी दिसते. अजून ही भाजी उकळी आल्यावर कशी दिसतील कशी नाही. तर हे बघा इकडं चुली उकळी आली बरं का, कशी रगेल तरी, आणि हिच्या भाषेत खारकुटी ये चालू झाली. आणि तुम्हाला यात काय काय टाकलंय काय काय नाही सगळं क्लिअर दाखवलंय. आपण क्लिअर दाखवूनच सगळं तुम्हाला मसाल्याला ऑर्डर करा म्हणतोय. तर आपल्या मसाल्यापासून अशा झणझणीत भाज्या बनते त्या. अजून ह्याला मस्त बाकी सगळी उकळी आली का नाही, ढवळा ढवळ झाली, शांत झालं की तुम्हाला एक नंबर भाजी दिसते. आणि इथं तुम्हाला साहित्य पण दिसतं, यात काय देखील नाही. ते डबा उघड, तर ह्या डब्यात तुम्हाला दिसतंय बघा काय आहे काय नाही ते. हळद संपली आता. आणि मिरची पावडर आपणच विकतोय, आपल्यात आहे, पण आपण कधी त्याची वापर करत नाही भाजीत बरं का. आपला फक्त मसालाच वापरतो, कारण मसालाच झणझणीत आहे. मी घेतलंय जर बेसनची पोळी करायची असल्या तर अंड्याच्या पोळ्या करायच्या असल्या, दुसरं काय करायचं असलं फराळीचं, हे जर मिरची नसली तरी आपल्याला उपयोगीला येते म्हणून ते मी तसं ठेवले. तर झालं आपली भाजी रेडी, उकळा आलाय. तर आता जाळी इजवायचा, त्यापेक्षा पातेलच उतरून खाली की 5 मिनिटं ती जाळ राहू दे. धुरकटाय लागले कशाला जाळ. तू विजवशील तसं ती धूर जास्त होणार आहे. त्यामुळे तुला मी काय म्हणलंय, भाजी खाली घे, भाजी खाली घेतली की शांत होती. शांत झाल्यावर आपल्याला समजते भाजीला तरी कशी आली ती. बघा तुम्ही किती दूर व्हायला लागलाय ना, इकडे तिकडे लाकडं पेटलेली आहे ती बरं का, असं नाही काय त्याला पळी की. 5 तर तुम्हाला यावेळी खारकुटी कशी आली दिसते, कशी आहे नात खुळा आहे का नाही. तर अशा झणझणीत भाज्या करता आम्ही म्हणतोय मुटक्या मसाल्याला आमच्या ऑर्डर करा. तुम्हाला अंड्याच्या, माशाच्या, मटणाच्या, पनीरच्या, वांग्याच्या, काय म्हणसाल ती भाजी होती. आपण जी घरात साध्यातली साधी भाजी बनवतो ती देखील भाजी एकदम चविष्ट आणि चवदार होती. खारकुटीचा नाद करायचा नाही, काय अशीच तरी येणार, जी दिसती तशीच तरी येणार. फक्त भाज्या ही बनवते असे बनवा आणि खाऊन बघा चौकशी. आणि जर खायचं असलं तर खिलारवाडीला या. आवर्जून या, आमचं खिलारवाडी गाव आहे का नाही. हा मक्काच्या भाकरीन चुलीवरला अशी कुठली बी भाजी असू द्या, अंड्याची असू, मटणाची असू, माशाची असू, दानका कसा